मुळातच ही चिन्हाची लढाई झालेली. आढळराव पाटील पहिल्यापासून बॅकफुटला राहिले आणि ते शेवटपर्यंत बॅकफुटला होते. अमोल कोल्हेंनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून एक पाऊल पुढे टाकलं होतं. आणि शरद पवारांमुळे कोल्हे निवडून येतील, कारण शरद पवार वैयक्तिक कोल्ह्यांचं काही काम नाहीये. राष्ट्रवादीनेच दादांचं काम केलंय का ह्याच्यावर शंका आहे. कारण शिवसेना चे कार्यकर्ते जरी सच्चे असले तरी ते शिंदे गटाचे होते. त्यांनी केलेला अचानक राष्ट्रवादीमध्ये केलेला प्रवेश हा जसा शिवसैनिकांना पचनी पडला नाही, तसाच तो राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना पचनी पडला नाही. आणि शिरूर मधला असा इतिहास आहे, जे आमदार राष्ट्रवादीकडे असतात त्यांचा खासदार तिथं होत नाही. मात्र याचा फायदा कुठंतरी कोल्हेंना होऊ शकतो असं वाटतंय. अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिल्यानंतर शिरूर लोकसभेकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलं. याच अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजी आढळराव पाटलांवरती जबाबदारी टाकली. परंतु ती जबाबदारी आढळराव पेलू शकलेत का? अमोल कोल्हे खरंच दुसऱ्यांदा खासदार होणार आहेत का? हेच जाणून घेण्यासाठी आपण या शिरूर लोकसभेचं ज्यांनी वृत्तांकन केलं ते मातबर पत्रकारांशी चर्चा करणार आहोत. खरंच अजित पवार हे आव्हान पेलू शकतात असं वाटतंय का? अमोल कोल्हेंचा पराभव आढळराव करू शकतील? दोन गोष्टी आहे नाझिम यात. सर्वात प्रथम मी सांगतो की मुळातच ही चिन्हाची लढाई झालेली. ज्या चिन्हाच्या विरोधात आपली कारकीर्द आढळराव पाटलांनी घालवली त्याच चिन्हावर लढण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यांनी केलेला अचानक राष्ट्रवादीमध्ये केलेला प्रवेश हा जसा शिवसैनिकांना पचनी पडला नाही, तसाच तो राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना पचनी पडला नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि जरी आढळराव पाटलांनी जरी दावा केला असला की मी अमोल कोल्हेंचा पराभव करीन, अमोल कोल्हेंना 1,00,000 मतं किंवा 1.5 मतांनी मी हरवू शकतो, पण हे करताना त्यांनी जे काय आव्हान केलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे, तर त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत झालाय का असाही प्रश्न नागरिकांना पडला होता, मतदारांना पडला होता. एकंदरीतच ही निवडणूक आढळरावांना एकतर्फी अजिबातच नसणार आहे. अमोल कोल्हेंनाही एकतर्फी जरी नसली तरी अमोल कोल्हेंनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून एक पाऊल पुढे टाकलं होतं असं मला वाटतंय. परंतु अमोल कोल्हेंनी याच प्रचारात जसं आढळरावांनी भावनिक केलं की शेवटची माझी निवडणूक आहे, तसंच अमोल कोल्हेंनी मुद्दा मांडला होता की आता मी मालिकेतून पुन्हा एकदा संन्यास घेणार आहे. विश्वास ठेवला असेल का या मतदारांनी त्यांच्यावरती? कारण ते गेली 5 वर्ष फारसे काही फिरकले नाहीत, जनसंपर्क त्यांचा म्हणावा तितका नव्हता, हे वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. अमोल कोल्हेंनी शेवटच्या प्रचाराला 2-3 तास अगोदर असताना संपण्याला त्यांनी घोषणा केली, पण मतदार विश्वास कितपत ठेवतील यावर शंका आहे. कारण की मतदारसंघात फिरताना असं लक्षात आलं लोकांच्या प्रतिक्रिया की अमोल कोल्हे 5 वर्षात कुठल्याच कार्यक्रमाला फिरकले नाहीत, मतदारसंघात त्यांनी संपर्क ठेवला नाही. त्याचं कारण त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की मी आमदारांना दुखावलं नाही, पण आमदारांना दुखावण्यास तेच आमदार पूर्णपणे अजित पवारांकडे. एक आमदार शिरूरचा आमदारांचा अपवाद वगळता. आणि शिरूर मधला असा इतिहास आहे, जे आमदार राष्ट्रवादीकडे असतात त्यांचा खासदार तिथं होत नाही. 2019चा अपवाद वगळता अमोल कोल्हेंचा. त्यामुळे ह्या वेळेस फक्त चाकण वगैरे ह्या भागातल्या लोकांचा महागाई वगैरे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाराज होती शेतकऱ्यांमध्ये. त्याच्यामुळे हा भावनिक मुद्दा झाला त्यांचा, मतदारसंघासाठी वेळ देईल. त्याचा कितपत फायदा होईल आपल्या लक्षात येईल. बरोबर, भावनिक मुद्दा हा दोघांनीही त्याच पद्धतीनं उचललेला होता. परंतु प्रत्यक्षात जो प्रचार झाला यामध्ये आव्हान प्रति आव्हान हे दोघं एकमेकांना आव्हान प्रति आव्हानच या ठिकाणी देत राहिले. त्याचा कितपत फरक पडला असेल मतदारांवरती? आणि एकंदरीत तुम्हाला काय दिसतंय की परत अमोल कोल्हेंनाच इथं संधी दिली गेली असेल की आढळरावांचा खासदारकीचा चौकार होऊ शकतो? नाही, पहिल्यापासून बघितलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असं दिसून आलं की जे शिवाजीदादा आढळराव पाटील आहेत ते पहिल्यापासून बॅकफुटला असल्याचे दिसले. जेव्हा जेव्हा आरोप प्रत्यारोप अमोल कोल्हेंनी केले तेव्हा त्यांना ते प्रत्युत्तर त्यांना देता आलं नाही. दुसरी गोष्ट, जो त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तोही लोकांच्या पचनी पडला नाही, तोही नाराजीचाच मुद्दा झाला. ते मुळात राष्ट्रवादीनेच दादांचं काम केलंय का ह्याच्यावर शंका आहे. कारण शिवसेना चे कार्यकर्ते जरी सच्चे असले तरी ते शिंदे गटाचे होते. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे नाराज होते, त्यामुळं हा मुद्दा खरंच आहे की आढळराव पाटील पहिल्यापासून बॅकफुटला राहिले आणि ते शेवटपर्यंत बॅकफुटला होते. आता जो मतदानाचा टक्का गेल्या वेळेपेक्षा 5.5% मतदान खाली आलं, त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो, कुणाला तोटा होऊ शकतो? नाझिम बघा, 5.28% मतदान कमी झालेलं आहे. 2019 मध्ये 54.44% मतदान झालं होतं आणि आता काहीतरी 5.28% मतदान कमी झालेलं आहे.
हे मतदान कमी होण्यामध्ये आंबेगाव तालुक्याचं 8% मतदान कमी झाले आणि भोसरीमध्ये 8% मतदान कमी झाले. आंबेगाव तालुका हा होम ग्राउंड आहे आढळरावांचा आणि भोसरीने नेहमीच आढळरावांना साथ दिलेली आहे आणि त्या दोन्ही ठिकाणी मतदान 8% कमी झालंय. मला असं वाटतंय की याचा थेट परिणाम शिवाजीराव आढळरावांना होऊ शकतो. आणि दुसरं जे सूत्र सांगितलं जातं की मतदानाचा टक्का जिथं कमी होतं तिथं जे विद्यमान खासदार, आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहे त्यांना फायदा होतो, असं हे सूत्र मी म्हणत नाही की हे कालातीत आहे किंवा हे सूत्रच बरोबर येईल. मात्र याचा फायदा कुठंतरी कोल्हेंना होऊ शकतो असं वाटतंय. बरोबर. गेल्या लोकसभेचा जर आपण अभ्यास केला तर 4 विधानसभा होत्या. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या ठिकाणाहून अमोल कोल्हेंना लीड मिळालेलं होतं. परंतु भोसरी आणि हडपसर इथून आढळरावांना लीड मिळालेलं होतं. आता खूप समीकरणं बदललेली आहेत. हे पाहता तेच चित्र आत्ता राहील की यात बदल होईल आणि अमोल कोल्हेंना फटका बसेल? बरोबर आहे, ह्याचा अमोल कोल्हेंना फटका बसू शकतो. कारण भोसरीमधलं परिस्थिती गेल्या वर्ष भोसरीमधून 38,000चं मताधिक्य आढळरावांना होतं. त्यावेळेस एकसंध राष्ट्रवादी असतानाही अमोल कोल्हेंना मताधिक्य मिळालं नव्हतं. आता हडपसरमधून 3,000चं काहीतरी आढळरावांना मताधिक्य होतं. तिथले आमदार पण आता राष्ट्रवादीसोबत. त्यामुळे ह्या 2 मतदारसंघातून पूर्णपणे अमोल कोल्हेंच्या विरोधित वातावरण दिसतंय, म्हणजे मतदारातून, टक्केवारीतून. आणि ग्रामीण भागामध्ये कोल्हेंबाबत सहानुभूती नव्हती, शरद पवारांबाबत सहानुभूती होती. तिथल्या लोकांचं असं मत आलं की आम्ही अमोल कोल्हेंकडे शरद पवारांकडे बघून मतदान करतोय आणि शरद पवारांमुळे कोल्हे निवडून येतील, कारण शरद पवार वैयक्तिक कोल्ह्यांचं काही काम नाहीये. त्यामुळे तिकडून त्यांना मताधिक्य जास्त मिळण्याची अपेक्षा दिसून येते. ते जे जुन्नर, खेड, आळंदी आणि तुमचं आंबेगाव ह्या 3 आणि शिरूर, हवेली या 3 विधानसभा मतदारसंघातून कोल्हेंना, 4 विधानसभा कोल्हेंना अपेक्षा आहे मताधिक्याची. परंतु आता ज्या पद्धतीने सगळी अख्खी प्रचाराची फेरी झाली आणि त्यानंतर मतदान जे झालं आणि तिथं पैशाचं वाटप झालं, असं व्हिडिओ जे आहेत ते अमोल कोल्हेंनी आणले. अगदी मतदान केंद्रावरती जे आहे ते राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे काही माणसं होती. तर त्याचा काही परिणाम झाला असेल आणि त्याच्यामुळं अमोल कोल्हेंचा पराभव होईल असं काही चित्र आहे? नाही, आता सिच्युएशन कसं आहे तर सत्ताधारी गटाकडून तसा फायदा म्हणजे पैसे वाटपाचा झाला असा आरोप अमोल कोल्हेंनी केला. तसं ते व्हिडिओ पण त्याच्यामध्ये दिसतंय तसं. पण ऍक्च्युली तसा फायदा होईल असं काही वाटत नाही. कारण काय की मतदार शेवटी हा 10 वर्ष जेव्हा आढळराव पाटलांचं 15 वर्षाचं टर्म होती तेव्हा आढळराव पाटलांना तितकीच मदत केली होती. पण जनसंपर्क पाहता अमोल कोल्हेंना आता त्या पद्धतीने जो फायदा होईल असं वाटत नाही मला तर. तर ही सगळी मतं पत्रकारांची आहेत, ज्यांनी प्रत्यक्षात फील्डवरती काम केलं होतं. परंतु मतदारांनी नेमका कौल कुणाला दिलाय हे आपल्याला निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, शिरूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.